हॅलो फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यात पहिले सगळ्यांना. आपण आज संडेचं ते आपण नाश्त्यासाठी ब्रेड पकोडे बनवत आहोत. तर हे बघा, मी पहिल्यांदा बेसन जे आहे ना सोडा टाकायचा विसरली. सोडा टाकायचा विसरले होते, तर मी पहिलं थोडासा सोडा टाकून घेते. तर सोडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण. तर ब्रेड पकोडे कोणाकोणाला आवडतात कमेंट्स करून नक्की सांगा. खूप सोपी रेसिपी आहे, रॉकेट सायन्स लावायची गरज नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला. इथे चहा केलेला आहे, इथं पनीर पुलाव आहे. आज मी पनीर पुलाव बनवलेला आहे जेवणासाठी, आणि खूप दिवसाची इच्छा होती पनीर पुलाव. शेवटी बनवलाच पनीर पुलाव. तेल कसं काय गेलं, पाणी कसं काय गेलं. तेलामध्ये पाण्याचे शिंतोडे अजिबात चालत नाहीत, त्याचं काय होतं अंगावर वगैरे उडलं की भाजतं. तर हे कर ना मग. काय राहिलं स्माइली, कशी आयडिया. राहू दे, ते एखाद्या दिवशी बोंबला लागला तर ते करू. बिट्टू चिडून गेलाय खाली, त्यामुळे बिट्टू दिसत नाही तुम्हाला. त्याच्या मम्मीचं आणि त्याचं भांडणं झाले. त्याची मम्मी म्हणत होती अभ्यास कर, तर गेला निघून खेळायला. त्याचं व्हिडिओ मध्ये आहे त्याचं त्यापडे मम्मीचं असं तू म्हणते मग का बस हे तो डायलॉग कोणाचा येते बस कर नाही का तुला. हे कोणाचा डायलॉग आहे तर कोणाचं शिकतंय तर सगळ्या मम्मीवरती जात असत. मला टेन्शन आलं, मी कसं याचं पालन पोषण करू. आईस्क्रीम खाल्ली सकाळी सकाळी. आर्ग्युमेंट करतोय माझ्यासोबत. ते जा, तुला काय करायचं ते कर म्हणल्यासारखं. हे बघू शकता किती सुंदर झाले. नाही ते ह्याचा पुलावचा वास छान यायला लागला. हे बघा किती सुंदर झालाय, सुगंध दरवळायला लागलाय. आणि पुलावचा तर एकदम मस्त सुगंध येतोय. नाही, मी नाही घेतलं. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता सकाळी सकाळी नाश्त्याला ब्रेड पकोडी. एकदा पॅटीस बनव पुरी, सुट्टीच्या दिवशी बनव. अचानक आमच्या किचन मध्ये काय होत असं पडत तरी कळत तरी. मिरचीच करायची ना, मिरची फोडून देऊ का. हा, त्या बरोबर. ठीक आहे, प्लेट. अशा प्रकारे उर्वरित पण अशा प्रकारे ब्रेड पकोडे आपले रेडी आहेत. तर मी एक दिवशी पॅटीस बनवेल आणि पॅटीसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन.
तर आमचे व्हिडिओ बघत राहा. तरी तर तेल गरम झालेलं आहे. तर असे पहिले मिरच्या सगळ्या तोडून घ्यायच्या आहेत, चिरून घ्यायच्या आहेत, त्याच्याशिवाय टाकायच्या नाही, तर उडून फुटून आपल्याला लागतात. तर मी सर्वात पहिले थोडंसं गॅस कमी करते. तेल आपलं भरपूर गरम झालेलं आहे. तर ह्या मिरच्या पुसून घेतलेल्या आहेत आता तेलामध्ये सोडायच्या. मिर्ची अपन टाकूया थोड़स मीठ, नमक डालेंगे. तो तीखी है मिर्ची और खाएंगे ब्रेड पकोड़े के साथ. मिर्ची चाय बना हुआ है. चाय इकडे रेडी आहे. तर मी तोंड धुवून येते. जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, या पकोडे खायला.